पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात कालपासून जोरदार पाऊस पडत असल्याने त्याचबरोबर ती शहर आणि उपनगरात सुद्धा जोरदार पाऊस पडत असल्यामुळे सध्या खडकवासला धरण क्षेत्रातून जवळपास 15,000 क्युसेस वेगाने मुठा नदी पात्रामध्ये पाणी जे आहे ते विसर्ग करण्यात आलेलं आहे। सध्या आपण भिडे पुलावरती आहोत आणि हा भिडे पूल जो आहे तो सध्या पाण्याखाली गेल्याचं चित्र सध्या जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतोय की मुठा नदी पात्रामध्ये जोरदार पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे। पुण्यात सुद्धा शहरातील विविध भागामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आहे ते पाणी साचलेलं पाहायला मिळालं होतं आणि याचीच खबरदारी घेत जे आहे ते खडकवासला धरण क्षेत्रातून सुद्धा मुठा नदी पात्रात मोठा विसर्ग जो आहे तो पाण्याचा सोडण्यात आलेला आहे। आणखी पुढील काही दिवस जो आहे तो पाऊस असाच राहणार आहे, त्यामुळे साहजिकच मुठा नदी पात्रात आणखी काही विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो असं जे आहे ते प्रशासनाकडून इशारा जो देण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या आपण बघू शकतोय की मुठा नदी पात्रात जो आहे तो जोरदार पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। नदी पात्रातला जो रस्ता आहे तो रस्ता सुद्धा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे, कारण की या रस्त्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी आपल्याला या ठिकाणी वाहत असताना दिसत आहे। एकंदरीतच सध्या जो भिडे पूल आहे तो सध्या पाण्याखाली गेलेला आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। पुढील आणखी 2 दिवस जो आहे तो पावसाचा प्रभाव जो असतो तो शहर आणि घाटमाथ्यावरती राहणार आहे, त्यामुळे साहजिकच आणखी विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येऊ शकतो। त्यामुळे नदीकाठची जी नागरिक आहे त्या नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। मात्र सध्या जे चित्र जे आहे ते भिडे पूल जो आहे तो सध्या पाणीखाली गेल्याचं चित्र जे आहे ते सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावा असं सुद्धा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरामॅन नागेश मर्डे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।